उन्हाळ्यासाठी खास पहाडी रायता. चवीला अप्रतिम, उन्हाळ्यासाठी तर एकदमच खास आहे. चवीला 100% आपल्या जेवणाची चव वाढवते आणि बनवायला अगदी सोपी, अगदी 10 ते 15 मिनिटात बनते. त्यापेक्षा कमी वेळात बनते, झटपट बनते. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्याला या रायत्यासाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 चमचा पिवळी राई घेतलेली आहे, 1 चमचा आपली नॉर्मल जी काळी राई येते ती घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, त्यात 1 मिरची घातलेली आहे. तुम्ही हिरवी आणि लाल दोन्ही मिरची घालू शकता. तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरची थोडी कमी जास्तसुद्धा करू शकता. 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडासा कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. याला आपल्याला छान ठेचून घ्यायचं आहे. आलं पण घेतलेलं आहे, 1 इंच आल्याचा तुकडा पण घेतला आहे, कोथिंबीर पण, आणि याला छान व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा पेस्ट बनवू शकता. पण काय होतं, ठेचून जे आपण करतो त्याच्यानी चव ही खूप छान येते. हवं तर तुम्ही पाट्या वरवंट्यावर सुद्धा वाटू शकता. तर मी इथे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. आधी सगळ्यात पहिले सगळं ठेचून घेतलं आहे आणि बघा मस्त असं बारीक झालेलं आहे. अगदी रगडून छान व्यवस्थित, कारण की याची जी आपण ठेचून करतो किंवा पाट्यावर वाटून करतो ना, त्याची चव खूप छान येते. तर आता हा आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण रायत्याची पूर्ण तयारी करून घेऊया. बघा किती मस्त दिसते, अगदी छान ठेचा. तर याला आता बाजूला घेते. आता इथे मी घेतलेला आहे 2 वाटी दही घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला कधी कमी जास्त बनवायचं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथे किसलेली काकडी घेतलेली आहे, 1 काकडी मी किसून घेतलेली आहे, कारण की या रायत्यात काकडी जाते आणि चव अप्रतिम लागते. आता यात आपण जो ठेचा वाटून कुटून घेतला होता तो सुद्धा घालून घेऊया. खूप मस्त असा हा रायता लागतो. भाताबरोबर, भाजीबरोबर किंवा पापडाबरोबर सुद्धा खूप अप्रतिम लागतो. तर आता जे वाटलेला ठेचा होता तो पण टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, काळं मीठ टाकलेलं. काळं मीठ मला यात फार आवडतं, तुम्ही हवं तर स्किपसुद्धा करू शकता. तर याला छान मिक्स करून घ्यायचं. याला कुठली फोडणी घालायची गरज नाही किंवा काहीच घालायची गरज नाही. अगदी 0 ऑइल हा रायता बनतो आणि चवीला तर फार छान बनतो. आता हा मिक्स झालेला आहे व्यवस्थित असा. तर आता इथे मी फक्त वाफाळलेला भात बनवलेला होता, पापड आणि मस्तपैकी हा रायता. जेवणाची 1 नंबर मजा आली. अगदी झटपट जेवण बनते. गरमीत आपल्याला जास्त वेळ उभं राहायचीही गरज नाही. तर आज हा रायता आणि भात बनवलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.